नमस्कार. आपण अलीकडच्या काळात बघतो की आजारांचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. जवळजवळ 95 ते 98% आजार खाण्यापिण्यातून प्रदूषणामुळे झालेले आपल्याला दिसून येत आहेत. त्यात आणि केमिकलचा सर्रास वापर, त्याच्यात आणि भरीतभर म्हणजे भेसळचं प्रमाण देखील भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. पण भेसळ करणाऱ्याने एक विचार केला पाहिजे. आपण लोकांच्या डोळ्यामागे एक पाप करतो. भेसळ करण्याचं व्यसन का लागतं? तर कमी कष्टात, कमी वेळेत, कमी खर्चात जास्त पैसे झटपट श्रीमंत होण्यासाठी भेसळचा वापर सर्रास ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. भेसळ करणाऱ्यांना माहीत देखील आहे की आपण जे भेसळ केमिकल काही पापड पसारा टाकून समाजातील लोकांना देतो त्यांचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात हे माहीत असून देखील लोक भेसळ करतात. म्हणजे लोकांच्या डोळ्यामागारी केलेले हे एक पाप म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कोणताही व्यवसाय, कोणताही व्यापार, कोणताही उद्योग जरूर करावा, पण प्रामाणिकपणानं, कठोर मेहनत घेऊन, कामाची क्वालिटी, कामाचा दर्जा, ग्राहकांशी तत्पर व विनम्र सेवा, स्वच्छता, टापटीपणा, जर प्रामाणिकपणानं आपण व्यवसाय केला तर आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. हे देखील तितकंच सत्य आहे. मी माझ्या स्वतःचं उदाहरण देतो, माझ्या स्वतःचाच अनुभव देतो. तर माझा स्वतःचाच अनुभव मी आपल्याला सांगतो. 30-35 वर्षापूर्वी मी गल्लोगल्ली 5, 10, 15, 20, 50 रुपयाच्या पेंटिंगच्या कामाची अक्षरशः मी भीक मागत होतो. आणि मला पेंटिंगचं मी रात दिवस काम करत होतो. त्यावेळी डिजिटलचा जमाना नव्हता, रेडियमचं प्लॉटर मशीन नव्हतं. मी निवडणुकीचे बोर्ड हातानं, फिगर पेंटिंग हातानं मी बोर्ड केलेलं होतं. त्यावेळी ॲडव्हान्स असं डिजिटलयुक्त काहीही नव्हतं. तर त्यावेळी मी रोडवर उंचगावमध्ये 5x7 35 स्क्वेअर फुटाच्या जागेत अनुजय आर्ट्स म्हणून दुकान सुरू केलं. आणि मी रात्र दिवस राबून ते दुकान इतकं मोठं झालं की मला 4-5 पेंटर हाताखाली ठेवावे लागलेत. मला एकट्याला काम ते आवरणं एवढं मला काम वाढलं. आणि आज तेच दुकान 10x16चा एक गाळा आहे स्वतःच्या मालकीचा आणि 10x25चा खालवर असं जवळजवळ 1000 स्क्वेअर फुटात अगदी दिमाखात ते अनुजय आर्ट्स हे दुकान सुरू आहे. मला हे मुद्दाम सांगायचं आहे की ही प्रामाणिकपणाची पोचपावती. त्याचबरोबर माझ्या बायकोन देखील 13 रुपये, 14 रुपये, 17 रुपये डझननं पेटीकोट, परकर, पिशव्या अशा शिवल्या. त्यानंतर ती ब्लाऊज शिवू लागली आणि उंचगाव पंचक्रोशीत ती इतकी फेमस झाली की तिला एकटीला काम आवरणं. तिनं देखील 4-5 महिला हाताखाली ठेवल्या टेलरिंग करण्यासाठी. तर हे देखील प्रामाणिकपणाचं एक पोच मिळाली आम्हाला. तर त्याचबरोबर मी बजरंग आखाडा पैलवानांची अंगणवाडी मुद्दाम मी म्हणतो तर सुरू केला उंचगावमध्ये. तर माझं उद्देश काय? माझ्या आखाड्यातनं महाराष्ट्र केसरी पैलवान, हिंद केसरी, ऑलिम्पिकवीर व्हावा हे उद्देश नसून नवोदित जी पिढी होणारे आहे त्यांना व्यायामची आवड लागावी, कुस्तीची आवड लागावी, कुस्तीची ओळख त्यांच्यात निर्माण व्हावं आणि त्यांचं शरीर तंदुरुस्त, निरोगी आणि सुदृढ व्हावं ह्यासाठी मी बजरंग आखाडा सुरू केला. तर त्याचबरोबर मी या पंचक्रोशीतील आणि समाजातील सर्वच लोकांना एक पारंपरिक पद्धतीचा देशी खुराक मिळण्यासाठी मी वस्तात थंडाई सुरू केली. आणि त्यामध्ये खपली गव्हाचा तुपातला सांजा, पाया सूप, बकऱ्याच्या पायाची आखणी, उडदाचं माडगं, नाचण्याचे आंबील, हुलग्याचं माडगं, सोया कॉफी असे पारंपरिक पद्धतीनं बनवलेले मी पदार्थ समाजातील लोकांना देतो. तर मला बरेच लोक आज हितचिंतक म्हणतात की वस्तात तुम्ही एवढं नवरा बायको 12-12, 13 तास राबता, दुकानला कधी सुट्टी घेत नाही, कायम दुकान तुमचं 12-13 तास चालू असतो, पण म्हणावी तशी तुमच्या थंडाई हाऊसला म्हणावी तसं गिऱ्हाईक नाही आणि गर्दी नसते. अगदी 100% बरोबर आहे. पण मी ते गर्दी जमवण्यासाठी त्यातून प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी वस्तात थंडाईची स्थापना केलेली नाही, तर समाजातील तरुण पिढी घडवण्यासाठी मी ते खुराकचं चालू केलेलं आहे, बिघडवण्यासाठी नाही. तर त्यातून मला काही मिळत नाही, मला भाडं जाऊन, लाईट बिल जाऊन माझी हजेरी पडते. दुसरी गोष्ट, आज आमच्या घरातील 5 जणांचा डाएट खुराक त्या थंडाईमधून आम्हाला मिळतो. त्याचबरोबर आज बऱ्याच लोकांना संध्याकाळी झोपेच्या गोळ्या खाऊन देखील झोप पडत नाही. तर आज आम्ही प्रामाणिकपणानं धंदा करतो, व्यवसाय करतो, कुणाला फसवत नाही. त्यामुळं आम्हाला पडल्याबरोबर शांत आणि सुखासमाधानानं झोप पडते. आणि 5वं मुख्य कारण, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. देणं झक मारू दे, पण आपण जे देतो, लोकांचे पैसे देऊन आपण त्यांची सेवा करतो,
ते तरी चांगलं द्यावं हे मला ह्यातून सांगावंसं वाटतं. आणि प्रामाणिकपणानं कोणताही व्यवसाय, व्यापार, उद्योग केल्यानंतर आपण देखील मोठी भरारी मारू शकतो. थोडा उशीर लागतो, पण आपण कायम टिकून राहतो आणि नावारूपाला येतो, हे मात्र तितकंच सत्य आहे.